श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे बरे कथामध्ये असलेच पाहिजे. तर सगळ्यांना माझा चेहरा उतरलेला दिसला असेल तर सर्वात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि चेहरा उतरला दिसला असेल तर कालसाठी सगळ्यांना मनापासून माझं सॉरी, कारण का कालचा लाईव्ह खराब झाला त्याच्यामुळं मनापासून सॉरी सगळ्यांना. तर परत आज लाईव्ह आणि खरंच छान छान गप्पा मारूया. परत आपण असं कोणाला लाईव्ह घेऊ नाही. तर चला तुम्हाला मी आजचे मेनू दाखवते. तर सगळ्यांना दाखवते. आजची रेसिपी आहे सोयाबीन, बटाटा आणि मस्तपैकी शिरोळची चटणी. याची रेसिपी मी टाकणार आहे, तर सगळ्यांनी प्लीज बघा. भेंडीची भाजी, कांदा एवढा आलेला आहे वाटणाला. कांदा हा भेंडीला, लसूण निवडून आला आहे, टमॅटो कापून आले, कोथिंबीर आलेली आहे, मिरच्या मस्तपैकी निवडून ठेवलं. तेवढं सगळं डाळीला फोडणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण तयारी चालू केलेली आहे मंडळी. तुम्हाला शिरोळची चटणीची रेसिपी दाखवत तर नक्कीच तुम्ही बघा. आज खूप गरम होते कारण का लाईट नाही, पाऊस नाही, ऊन पडलं आहे आणि काय बोलावं ते सुचत नाही. तर प्लीज आज कोणाचाच कमेंट नाही आला, काय झालं प्लीज सगळ्यांनी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण रेसिपीची सुरुवात करूया. सगळ्यांनी असे शिरोळची चटणी करायला, त्यात मस्तपैकी शिरोळ धुवून घेतल्यात, लसूण घेतलं आहे आणि हे घेतले मिरच्या आणि ही घेतली दही आणि टाकते त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. आज खूप वेळ झाला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकली, मीठ. तर हे वाटून घेऊया आपण. वाटून घेतलेली आहे शिरोळची. गॅस चालू करूया. साडेनऊ वाजले आत्ताशी फक्त. तिकडे माझा ना ती झोपून उठली आता. कांदा टाकला. कांदा त्यांना काय आहे बाबा परदेशातल्या लोकांना. पण बोलली किती गोड पोरगी. सोयाबीन लाल करून घेतलेले ते झालं. आपण मस्तपैकी याच्यात हळद टाकू, थोडी हळद टाकली बघा. मी घालून घेऊया. परत चटणी टाकली, मस्तपैकी हलवून घेऊ. मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं बघा. पाणी खूप सुटतं, ते पाणी जिरूपर्यंत. तर सोयाबीन ठेवलेलं आहे, सगळं चालू आहे तयारी. तर सोयाबीनची चटणी आपली तयार झालेली आहे. मस्तपैकी शिरोळची चटणी आपली तयार झालेली आहे म्हणजे बघा. वाव, किती भारी दिसते. जशी जेवढी भारी दिसते तेवढी ती टेस्टी पण लागते. ठीक आहे. आपण कोथिंबीर जराशी, अशी चटणी मस्त बाजरीच्या भाकरी बरोबर, नंतर ज्वारीच्या भाकरी बरोबर खा, एक नंबर लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय मंडळी. शिरोळची चटणीची मी रेसिपी टाकलेली आहे. शिरोळची चटणीची रेसिपी मी टाकलेली आहे. तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. तर इथं आपण घेतलेलं आहे सोयाबीन करायला, त्याच्यात टाकतो थोडंसं हिंग. सोयाबीन तुम्हाला मी भाजलेले दाखवले. मस्त मीठ आणि हळद टाकून मी भाजून घेतले. ते अशा प्रकारे बघा. अशा प्रकारे मी मस्त सोयाबीन भाजून घेतलेले आहे. इथं टाकूया आपण थोडं वाटण. कांदा कच्चा वाटून घेतलेला आहे. ते मी नेहमीच सांगते तुम्हाला, सगळ्या गोष्टी मी कच्चा वाटून घेते. कांदा कच्चा, टमॅटो कच्चा, लसूण, अद्रक, जिरे हे मी वाटणातच घेते. त्याला पण मस्त फ्राय करून घेऊया. तोपर्यंत घेऊया इथं भेंडीची तयारी करू. ही चटणी काढून घेऊ साईडला आणि भेंडीची तयारी करू. तसं ते लाल होते. तर आज मी व्हिडिओ बनवताना ना इतके फोन येत होते ना. आता वाजलेले आहे 12:30. कधी माझा स्वयंपाक होणार. एवढं गरम होतंय पाऊस थांबल्यामुळं. मिरची वाटली म्हणून अंगाची एवढी आगाव होतीये काय सांगायचं.
ह्याच कढईमध्ये आपण करून घेऊया भेंडी. कांदा कापलेला आहे, कांदा कापून आलेला आहे. टाकूया आपण भेंडीमध्ये. टाकूया तेल. गॅस बारीक करूया आपण. झटापटा हात चालवायचे आपल्याला बायांनो, झटापटा हात चालवायचा. खूप वेळ झालेला आहे. लसूण चिरलेला आहे, टाकलेला आहे. थोडासा टोमॅटो राहिला होता, एका बाया वाटण मस्तपैकी वाटून झाले. संध्याकाळी अंडा कढीला होऊन जाईल. मिरच्या कापते भेंडीला. कालचा लाईव्ह अख्खा खराब झालेला आहे मंडळी, तर प्लीज मला माफ करा. मला माफ करा. आज पुन्हा लाईव्ह मध्ये आपण चांगल्या चांगल्या गप्पा मारू, छान छान बोलूया. काय गरम होतंय आपल्यात मिरच्या. पाऊस थांबल्यामुळे डबलची गरमी होती. हा एक कढीपत्ता अर्धा ह्याच्यात टाकू. सोयाबीन मध्ये अर्धा भेंडीमध्ये तोडून कढीपत्ता टाकायचा, कारण सुगंध छान होतो. आलीच नाही, लाल करून घेऊया. सोयाबीनचा मसाला लाल होत आहे, तसं तर करूया. जरा भांडी घासून घेऊया. सकाळच्याला आहे ना उद्या बघा मस्तपैकी मटकी भिजत घातलेली आहे. तिला आता भिजत घालू. रात्री आपण तिला मोड आणायला ठेवू. बघा पसारा पडलाय ना मंडळी, बघा बरं. आज खूप टाईम झाला मंडळी, खूप टाईम झाला. त्याच्यात टाकू आपण टोमॅटो. पाणी असलं ना की बरं वाटतं. जरा पाणी नाही तर कामं होत नाही. टाकू पण हळद. हे झालेलं आपलं मस्तपैकी लाल. दोन्हीकडे लक्ष देऊया आपण. त्याच्यात टाकूया आपण हे वाटण. आज कोथिंबीर कढी कमी होती, पण ती कोथिंबीर एवढी महाग झाली ना काय सांगू तुम्हाला. 20 रुपयाची एवढी खराब कोथिंबीर माझ्या पोराने आणली, ती अक्षरशः अर्धी कोथिंबीर फेकून द्यायला लागली मला. तर लहान पोरांना पण ते असे फसवतात, त्याला काय करणार सांगा. हे आपण लाल करून घेऊया. तोपर्यंत इथं आपण हळद टाकलेली आहे, मीठ टाकून घेऊया आणि भेंडी टाकूया. तर भाजीमध्ये टाकूया चवीनुसार मीठ. 1 किलो भेंडी आहे माझी. तुमची किती असेल त्या प्रकारे तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे. कांदा जास्त लाल नाही करायचा, कारण का भेंडीमध्ये ना तो बरोबर. सुक्या भाजीमध्ये कांदा कधी जास्त फ्राय नका करून, का तो मग नंतर आहे ना काय होतो, काळा होत जातो. एक मिनिट. काय पाहिजे? बसली मी त्याच्यात. होय ते सुकेल ना. उशीर झाला. मला खूप उशीर झाला ताई. फोन होता तुमचं झालं तर माझं नाही झालं.
भाकरही टाकायची मवायची. हे काय? काय सोयाबीन चिकन असं काय? नाही का बाई आज चिकन नाही ते दिसलं तसं. ते तसंच दिसतं बिना हड्डी का बाऊ. हां. अगं बाई कॅमेरा चालूच राहिला. तर हे आपलं लाल झालेला आहे, कॅमेरा चालूच झाला बघा. तर हे मसाले घेतले, कांदा लसूण मसाला, अंबारीचा, मीठ, हळद, हे मसाले मिक्स करून घेऊया. इथे ही भेंडी आपली थोडी खाली जाऊ द्या, तिला आपण हलवून घेऊया मस्तपैकी. ती बरोबर खाली होत जाईल. त्याच्यात पाणी टाकून आपण हे शिजवून घेऊया. तसं आता भांडी घेते घासून मी. भेंडी बघा झाली इकडे. हे टाकू, सोयाबीन पण झालेलं आहे. सोयाबीन टाकूया आपण. मस्त दिसते ना सोयाबीनची भाजी, सगळ्यांना आवडते बरं का मंडळी. एक नंबर. तोंडाला पाणी सुटलंय का नाही तुमच्या? तर भेंडी पण शिजत आहे. तर मस्तपैकी आपली सोयाबीनची भाजी झालेली आहे बघा. इथे भेंडीची भाजी पण झालेली आहे बघा. तर आपलं काम झालेलं आहे सगळं आवरून सावरून. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवत आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर प्लीज छान छान कमेंट करून सांगा. आणि कालसाठी लाईव्हसाठी मनापासून सॉरी. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटून नवीन नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉग घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन छान छान रेसिपी घेऊन. काय बोलायचं काय आज मला सुधरतच नाही आहे. व्हिडिओ पण कसा झाला मला माहीत नाही, कारण टेन्शन. तर मंडळी चला उद्या भेटूया नवीनच्या छान छान रेसिपीमध्ये, नवीन मेनू घेऊन. तर चला माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. बाय.